त्यावेळी सिद्धेश्वराच्या देवळाकडे चाललो होतो. तो एका झाडाखाली ही स्वारी डोळे मिटून ध्यानावस्था बसलेली होती. ओल्या कपड्यानिशी जपतप चालले होते. कोणी सत्पुरुष असेल म्हणून मी नमस्कार करून निघून गेलो. पुढे रोज त्यांचे दर्शन होऊ लागले, तसाच ओल्या अवस्थेत. मला विस्मय झाला. एक दिवस धारिष्ट करून मी नमस्कार करून, तुम्ही कोण, कुठले, विचारले. विठ्ठल हे नाम, रामेश्वरी भाव, वृत्ती आपेगवा गोदातीरे, माता पिता वृद्ध असतात तिथेत, द्वारका तीर्थ करून आलो. सगळे कसे स्पष्ट आठवते बघा. सिद्धोपंत मध्येच थांबले. त्यांनी समोर संन्याशाकडे पाहिले. संन्याशाने विचारले, पुढे? सिद्धोपंत सांगू लागले, तीर्थक्षेत्र हिंडून आलेला तो अतिथी बघून मला फार आनंद झाला. या पुरुषाच्या पायाची माती आपल्या घराला लागावी म्हणून मी त्यांना घरी येण्याची प्रार्थना केली. ते आले. मी त्यांचा योग्य सत्कार केला. इकडची तिकडची विचारपूस केली आणि भीत भीत रखुमाईचे पाणी ग्रहण करण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. मग मुहूर्त पाहून दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांनी पुन्हा ते तीर्थक्षेत्र हिंडून आले. रामेश्वर, गोकर्ण करून कृष्णा कोयना नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करून आले. मग आम्ही त्यांच्या आई वडिलांच्या गावी आपेगाव सगळेच गेलो. त्यांना ही सून आवडली, चिरंजीव नंदा, म्हणून त्यांनी रखुमाईस आशीर्वाद दिले. कालांतराने ते माता पिता वारले. मग विठ्ठलपंतांना घेऊन आम्ही इकडेच आलो. त्यावेळी ते एकटे एकटे राहू लागले. व्यवहारात त्यांचे लक्ष नव्हते. रखुमाईला ते म्हणू लागले, मला परवानगी दे, मी संन्यास दीक्षा घेतो. माणसांच्या संसारात माझं लक्ष लागत नाही, मी जातो, देवाचा होतो. रखुमाई रडायची, आम्हाला सांगायची. आम्ही त्यांची समजूत घालायचो. पितृऋण फेडल्यावर मग तुमच्या चित्तास येईल ते करा. पण संतती झाली नाही. मग दिवसेंदिवस ते जास्तच एकटे राहू लागले. रखुमाईकडे निरोप मागू लागले. एका दुश्चित वेळी रखुमाई त्यांना जा म्हणाली बघा, आणि ते निघून गेले. पुन्हा आम्ही तिघेच्या तिघेच उरलो. उगवत्या सूर्याकडे रोज आशेने बघतो, पण काही ठिकाणा नाही. सिद्धोपंत सांगायचे थांबले. संन्यासी उठायची तयारी करीत सच्चिदानंद सच्चिदानंद म्हणाले. इतका वेळ दाराआड उभ्या असलेल्या रखुमाई आणि तिची आई पुढे आली. त्यांनी स्वामींना वाकून नमस्कार केला. त्यांनी पुन्हा रखुमाईला आशीर्वाद दिला. चिरंजीव भाव, अष्टपुत्र सौभाग्यवती भाव. महाराज, तस होऊ दे, तस होऊ दे. आमच्या थकल्या डोळ्यांना ते दिसू दे. दिसतील. माझ्या संन्याशाचा शब्द परमेश्वर खोटा होऊ देणार नाही. आणि त्या दुःखाने वाकलेल्या घरावर आशीर्वाद उधळून स्वामी निघून गेले. लांबवर जाणाऱ्या त्यांच्या खडावांचा आवाज ऐकत ते तीन जीव कितीतरी वेळ दारात उभे होते. श्रीपाद स्वामी निघून गेले तेव्हा पहाट संपली होती. पूर्वेकडे तांबडे फुटले होते. सिद्धेश्वराचे शिखर पिवळ्या उन्हाने लकाकत होते. पक्ष्यांचे रूप घेऊन फांदा फांद्यावर देव मंगलगाणी गात होते. आणि ईशत उत्तेजित झालेली रखुमाई हातात करंडा घेऊन तुळशीपाशी ठिपक्या ठिपक्याने रांगोली सांडत होती. श्रीपाद स्वामी निघून गेले आणि रखुमाईच्या आयुष्याला चहूबाजूनी हिरवे हिरवे कोंब फुटू लागले. संत ज्ञानेश्वरांच्या अद्भुत जीवन प्रवासात पुढील अध्याय मुंगी उडाली आकाशी भाग 1 आणि भाग 2 पाहण्यासाठी आणि पुढील भागासाठी एन्शंट इंडिया अनफोल्ड या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.